Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलवर नोटीस नंबर 25 जस्ट पब्लिश करण्यात आली आहे। या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता, 11 नोव्हेंबर 2025। या नोटीस मध्ये त्यांनी MBBS व BDS चा जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्याचा शेड्यूल दिलेला आहे। कशा प्रकारे शेड्यूल आहे, कोणते विद्यार्थी पात्र आहेत, परत फ्रेश चॉईस फिल होणार आहे का व या राऊंडचे काय नियम आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जी काही सीट मॅट्रिक्स आहे MBBS व BDS ची सीट मॅट्रिक्स आज संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल। आज रात्री 12-1 पर्यंत ही सीट मॅट्रिक्स सीईटी सेल मार्फत पब्लिश केली जाऊ शकते व लगेचच म्हणजेच उद्यापासून चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होत आहे। या ठिकाणी आपण हा वेळ पाहू शकतो, 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर असे एकूण 2च दिवस विद्यार्थ्यांना चॉईस फिलसाठी देण्यात आलेले आहेत व या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होतील व ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना फक्त 2 ते 3 दिवसच कॉलेजला जाऊन ॲडमिशन करण्यासाठी देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो, फिजिकल जॉईनिंग जे काही मिळालेलं कॉलेज आहे त्या कॉलेजला 15 आणि 17 नोव्हेंबर या दरम्यान होईल। तसेच जी काही रिझाईन करण्याची डेट आहे ती 17 नोव्हेंबर 2025 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा शेड्यूल आहे। वेळ फार कमी देण्यात आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांना तात्काळ निर्णय घ्यावे लागतील। आपण पाहू शकतो, 2 दिवस फक्त चॉईस फिलिंगसाठी व 15, 16 आणि 17 असे एकूण 3 दिवस जेही कॉलेज विद्यार्थ्यांना मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दिलेले आहेत। तर वेळ फार कमी दिलेला आहे, त्यामुळे यापुढे जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात ते विचार करून निर्णय घ्या। जर आपण या राऊंडचे नियम पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पात्र विद्यार्थी कोणते आहेत। तर या ठिकाणी आपण हा सिरियल नंबर 1 चा पॉइंट पाहू शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे व नीट UG 2025 क्वालिफाय आहेत, परंतु आतापर्यंत कोणतीच जागा त्या विद्यार्थ्यांना मिळाली नाही, असे सर्व विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र असतील। त्यानंतर या ठिकाणी आपण 2 नंबरचा पॉइंट पाहू शकतो, कॅन्डिडेट शुड बी इलिजिबल ॲज पर क्लॉज 4 ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर। तर जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये 4 नंबरचा नियम दिलेला आहे त्याप्रमाणे या राऊंडची पात्रता असेल। अपात्र विद्यार्थी कोणते आहेत हे जर आपण पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये MBBS किंवा BDS ची जागा मिळाली आहे असे सर्व विद्यार्थी या राऊंडसाठी अपात्र आहेत। त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा पॉइंट पाहू शकता, हा नियम पहिल्या नियमाप्रमाणेच आहे। फक्त ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये जागा मिळाली होती असे देखील विद्यार्थी स्टेट कोटामध्ये अपात्र आहेत। त्यापुढे जर आपण 3 नंबरचा नियम पाहिला तर कॅन्डिडेट हू वेअर अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 बट फेल टू जॉईन द अलॉटेड सीट। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज काही कारणास्तव घेतलं नाही, असे विद्यार्थी देखील या राऊंडमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत। त्यानंतर खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, हे मुद्दे व्यवस्थितरित्या समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। या राऊंडसाठी कोणत्याही प्रकारचे नवीन रजिस्ट्रेशन होणार नाहीत। तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो, या राऊंडसाठी फक्त एकच वेळेस चॉईस फिल होणार आहे। जर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये चॉईस फिल करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या
की यानंतर चॉईस फिलिंगची विंडो ओपन होणार नाही। जे काही ऑप्शन तुम्ही आता या राऊंडला टाकणार आहात हेच ऑप्शन यापुढे जर काही राऊंड झाले तर त्यासाठी गृहीत धरले जातील। या ठिकाणी तुम्ही हा नियम व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता। त्यानंतर जर आपण हा शेवटचा नियम पाहिला तर ज्याही विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज त्यांना मिळालं आहे ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे। त्यामुळे जे कॉलेज तुम्हाला हवे आहेत, तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसारच कॉलेजेसची योग्य चॉईस फिल करावी। ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतेच कॉलेज मिळाले नाही व स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना जर स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी MBBS व BDS या कोर्सेसची प्रेफरन्स लिस्ट हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांना वॅकन्सीनुसार, कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत यानुसार जर फायनल प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल तर नक्कीच तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। हा शेवटचा चॉईस फिलिंगचा राऊंड आहे। यानंतर परत तुम्हाला चॉईस फिलिंगची विंडो ओपन होणार नाही। त्यामुळे या चॉईस फिलिंगमध्ये जेवढ्या होतील तेवढ्या तुमच्या हातून होणाऱ्या चुका टाळा, ज्यामुळे जे काही तुमचे मार्क आहेत त्यावर योग्य कॉलेज मिळेल व कॉलेज मिळण्याच्या शक्यता वाढतील। तरी ज्याही विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा, कारण चॉईस फिलिंगसाठी फक्त 2 दिवस वेळ देण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही हा शेड्यूल देखील पाहिला आहे। 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर असे 2च दिवस आपल्याकडे आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांना ही यादी तयार करून हवी आहे त्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर स्ट्रे वॅकन्सी राऊंड लिस्ट असा मेसेज करा। त्या ठिकाणी मी तुम्हाला वैयक्तिकरित्या रिप्लाय देणार आहे। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।